थँक्यू सो मच. एक चांगली मॅच आहे. स्वागत आहे सर्वांचं कल्याण प्रीमियर लीग. ज्या प्रीमियर लीगची चर्चा संपूर्ण मुंबई, ठाणे, नवी मुंबई, संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे अंडरआर्म क्रिकेटची एक अशी क्रीडा स्पर्धा, एक अशी प्रीमियर लीग ज्या प्रीमियर लीगने उंच भरारी घेतली आणि खूप चांगला खेळ करत असताना आपण पाहिलं तर त्या क्रीडा स्पर्धेचा देखील एक वेगळा खेळ पाहिला गेला. लेट्स प्ले. बॉलिंगसाठी सूरज उपाध्याय, स्ट्राइक एंडला विशाल जाधव. आज विशालने देखील जागा मिळवली आणि सूरज उपाध्याय हाती पहिल्याच बॉलवर एक ड्राईव्ह केलं गेलंय आणि पहिल्याच बॉलवर बाउंड्री. विशालने बाउंड्री मारल्यानंतर बॅटला एक किस केली की भाई पहिल्याच बॉलवर बाउंड्री आली. आणि अंडरआर्म क्रिकेट सोपं नाहीये. विशालने सांगितलं की ॲज अ आयकॉन म्हणून खेळतोय, मोठी जबाबदारी दिली आहे. दिव्याचे खेळाडू आहेत आणि एका मोठ्या आयकॉनच्या जागी त्याला घनश्याम शिंदेच्या जागी त्याची जागा मिळाली आहे. त्यामुळे त्याला पण तेवढं प्रेशर असणार की एक लेजंड प्लेअर त्याच्या अनुपस्थित आपल्याला आज इकडे खेळताना पाहायला मिळतो. विशाल जाधव त्याच्या सोबतीला बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर नितेश, खूप चांगले फिल्डर पण आहेत. बॉलिंगसाठी सूरज उपाध्याय. पहिली मॅच श्री तिसाई संघाने जिंकली आहे. दुसरी मॅच ब्लॅक पॅन्थर्स त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर प्रभात एंटरप्राइजेस. टॉस जिंकला आपण पाहिलं तर ब्लॅक पॅन्थर्सने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. सर्व कल्याणकर सज्ज आहेत. आज दरवर्षीप्रमाणे याही वर्षीय क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन. बॉलिंगसाठी सूरज उपाध्याय, वडाळ्याचा एक असा खेळाडू ज्यांनी पण क्रिकेट खूप चांगलं खेळलं. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंगच्या जोरावर मंगलमूर्ती, रॅम्बो, जॉर्ज अशा अनेक संघासाठी खूप चांगलं क्रिकेट खेळताना पाहिला गेला सूरज उपाध्याय. स्ट्राइक एंडला विशाल. या बॉल देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल निघून जाईल तिकडे आपण पाहिलं तर 4 रनसाठी ऊपरवाला जबी देताय चप्पड़ फाड़ के. क्या बात है. ट्रेन मधून मगाशी येताना मी युट्यूबला तेच बघत होतो की हेच गाणं ऐकलं. आवाज घुमणार कल्याण प्रीमियर लीग आणि आवाज संपूर्ण मुंबईत घुमताय, ज्याने खूप चांगलं प्रीमियर लीगचं आयोजन, मग आयकॉनचं हे फॉर्मॅट आणि त्यानंतर सर्व मुंबईकरांना देखील चाहू लागली आहे की ही क्रीडा स्पर्धा कधी आहे, कशी असणार, किती दिवस असणार. आणि शेवटी ही डेट फिक्स झाली आणि आज विविध भागातून खेळाडू इकडे येताना पाहायला मिळतील. काही आयकॉन आहेत, काही कल्याणचे स्थानिक खेळाडू आहेत. स्ट्राइक एंडला विशाल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सूरज उपाध्याय. त्या बॉलवर देखील एक कडक फटका. सडक पे कडक बे धडक. वी फॉर विक्ट्री आणि वी फॉर विशाल. लाजवाब बॅटिंग. थँक्यू. बॅक टू बॅक 3 बाउंड्रीज आणि विशालने प्रूफ केलं. विशालने प्रूफ केलं की भले मला आज लेट आलो बट थेट आलो. एज अ आयकॉन लेट आलो बट थेट आलो. अफलातून बॅटिंग केली गेली. स्टार्ट तर सुरुवात केली आहे. विशाल एक चांगले खेळाडू आहेत. दिवा, त्यानंतर चेंबूरला पहिले खूप चांगले क्रिकेट खेळले गेले, त्यानंतर दिव्याला स्थलांतर झाले. मग श्री 11 दिवा डोंबिवली, या वर्षी सिद्धी पॅकर सारख्या देखील क्रीडा स्पर्धेमध्ये अफलातून कामगिरी केली आणि एक चांगले खेळाडू आहेत, जिद्दी खेळाडू आहेत. चँग या नावाने पण ओळखले जातात. आणि विशाल त्यांच्या विरुद्ध सामना करतील ते सूरज उपाध्याय. भव्य दिव्य असं आयोजन. या बॉल देखील हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला गेला कव्हरला. सूरजने पण स्लोअर 1 टाकला. 3 बाउंड्री झाल्या. त्यामुळे सूरजने पण हेरलं की काहीतरी वेगळं केलं पाहिजे. अंडरआर्म क्रिकेट कोणाला वाटलं पण नव्हतं की एवढ्या चांगल्या स्तराला जाईल आणि आज काय आयोजन केलंय. प्रसाद सरांनी मगाशी सांगितलं की खेळपट्टी पण खूप चांगली आहे. आउटफील्ड प्रॉपर. श्री साई स्पोर्ट्सला देखील आपण युट्यूबला ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. 4 कॅमेऱ्यांसह आज युट्यूबला देखील ही क्रीडा स्पर्धा आणि ड्रोनच्या देखील साह्याने आज ही क्रीडा स्पर्धा 4-5 कॅमेऱ्यांनी क्रीडा स्पर्धा आज पाहायला मिळते आणि भव्य दिव्य असं आयोजन. म्हणजे जसं अजून संध्याकाळ होईल तसं एक वेगळा माहोल असेल. सर्व
कुणी ऑफिसला असेल, बट काही जण ऑफिसला आहेत, बट त्यांचं लक्ष कल्याण प्रीमियर लीगला आहे, त्यांचं लक्ष ऑफिसमध्ये नाही आहे. आणि 3 दिवस आज, उद्या आणि परवा संपूर्ण मुंबईत देखील आज या क्रीडा स्पर्धेची चर्चा आहे. KPL कल्याण प्रीमियर लीग. या बॉलर देखील आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला, क्षेत्ररक्षक तिकडे होते, चांगला बॉल अडवला आशिषने. एक वर्ष मला KPLचा आठवते, पाऊस पडला होता आणि तरीही देखील खेळपट्टी अगदी रात्रभर हॅलोजने सुकून खेळणार, KPL होणार करणार ही जिद्द. आज संपूर्ण त्यांची कमिटी, त्यांचे सर्व मित्र एकत्रित येऊन आज ह्या KPLचं आयोजन आणि भव्य दिवस आयोजन. एका साईडला ब्लॅक पॅन्थर्स, त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर टीम प्रभात एंटरप्राइजेस. या बॉल देखील धीम्या गतीचा बॉल आणि तिकडे नजर हटी, दुर्घटना घटी. नितेश डेंजर झोनला होते, खूप चांगला बॉल अडवला तिकडे मयूरने, बट मयूरने हिट नाही लगावला. जर हिट लागला असता तर नितेश थोडा माघारी परतला असता. आज आमचे ऑफिशियल पंच शेखर धोत्रे सर आणि राम सर आणि आमचे शेखर धोत्रे सर, खूप चांगलं क्रिकेट त्यांनी पण आपल्या परिसरात खेळलंय. आणि चला थोडी घाई करा, पहिल्याच ओव्हरमध्ये आपल्यातून बॅटिंग करत असताना स्कोर पाहिला तर 15, बट सूरजने एक काम केलं की स्टंप टू स्टंप बॉलिंग केली, एक्स्ट्रा नाही आले. खूप मॅटर करतात. आमच्यासोबत साई पाल स्कोरिंग करतात आणि आमचं भाग्य की साई पाल आज स्कोरिंग करतायत कॉमेंट्री बॉक्समध्ये. बट साई पालला पण मी 2014ला वाय कट्ट्याला बेस्ट बॉलर साई पालने पण घेतला आणि अफलातून बॉलिंग केली होती. साई पाल पण एक असा बॉलर आहे, मॅजिक फिंगर आहे कल्याणचा, ज्याने पण खूप चांगलं क्रिकेट खेळलंय. बट आता थोडं कमी केलंय, ऑफिस फॅमिली, त्यामुळे क्रिकेट थोडं कमी होतं. बट काहीतरी मेमरीज असतात त्या प्रत्येकाच्या लक्षात राहतात, त्यात आमचे साई पाल पण आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर जगदीश मोरे, जॅक, अजून एक कल्याणचा चेक. थोडंसं थांबवतो सागर. बघा, सर्व खेळाडूंसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे की जे खेळाडू जे आता खेळत नसतील त्यांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या आणि त्याचबरोबर मुख्य व्यासपीठाच्या मध्ये तिथे मात्र नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे, तिथे आपण यायचं आहे नाश्ता करण्यासाठी. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण लवकरात येऊन नाश्त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. लवकरात लवकर या. आमच्या कॉमेंट्री बॉक्स आणि मुख्य व्यासपीठाच्या बरोबर मधोमध तिथे नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. थँक्यू. सर्व आहे कल्याण प्रीमियर लीगला आला तर तुम्हाला सर्व काही आहे. मग नाश्ता, त्यानंतर जेवण, सॉफ्ट ड्रिंक, सर्व काही आहे तुम्हाला. आणि आज सर्व मित्रपरिवार एकत्रित येऊन या क्रीडा स्पर्धेचं आयोजन. बॉलिंगसाठी जॅकने हेअरस्टाईल मला असं वाटतं चेंज केली आहे. 2025ला वेगळी हेअरस्टाईल होती, 2024ला वेगळी हेअरस्टाईल होती. जॅक एक चांगले प्लेअर आहेत आणि खूप वर्ष मग खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. गोल्डन इगलसाठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. या बॉलवर देखील ऑफ ब्रेक, पण पंचाने तिकडे दंडित केला गेला, व्हाईट बॉल. आणि तिकडे रिव्ह्यू घेतला गेला, चेक केला जाईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे लेजंड कॉमेंटेटर प्रसादजी परब सर, त्यानंतर एक युवा समालोचक, या परिसरातील एक नामवंत आणि खूप चांगली कामगिरी सध्याच्या घडीला करतात आमचे प्रथमेशजी ठाकूर. आज त्यांचा आवाज आपण ऐकतोय. खूप चांगली साऊंड सिस्टम आमचे DJ यंगस्टार, नावातच यंगस्टार आहे दिनेश, आणि प्रॉपर त्याने आज साऊंड सिस्टम इकडे पाहायला मिळत आहे. आणि फेअर डिलिव्हरी. जॅकला कॉन्फिडन्स होता की हा बॉल डॉट आहे. जॅकने त्यामुळे थोडं रिव्ह्यू घेतला. आज सर्वांना नाश्ता आहे, जेवण आहे, सॉफ्ट ड्रिंक आहे, सर्व काही आहे. KPL ला आलात तर तुम्ही फक्त पहिला दिवस आहे त्यामुळे थोडा 19-20 होणार, हरकत नाही, तेवढ्या गोष्टी ऍडजस्ट करता. पण जॅक बॉलिंगसाठी स्ट्राईक एंडला बॅटर विशाल. या बॉलर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे आणि खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. विशालचं रन मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. 16 रन्स, 16 धावा झाले धावफलकावरती आणि
पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा KPL. तीस गावामध्ये आज आपण आहोत आणि बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन पण जेव्हा आपण चालू केलं तेव्हा कन्स्ट्रक्शन चालू होतं, आता पोझिशन मिळालंय. गावदेवी मातेचं मंदिर आणि खूप फेमस आमदार ग्रामस्थ मंडळ आम्हाला नेहमीच मदत राहिली आहे. या बॉलवर देखील फटका फसला गेलाय आणि तिकडे नितेशला मात्र इकडे बाहेर जावं लागेल आणि जॅकने शेवटी जे फॉलो थ्रू पाहिजे होता तो विकेट मिळवला. अक्षय अय्यर पण तिकडे तयार आहेत. नितीन शिंदे टॉम दादा है संघाचा कर्णधार. नितीन शिंदे दादाच्या संघाचा नाव ब्लॅक पॅन्थर. नेहमी पुढेच जातात घेत नाही कधी होतो माग. नेहमी पुढेच जातात घेत नाही कधी होतो माग. आता आवाज घुमणार एकच कल्याण प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच कल्याण प्रीमियर लीग. अक्षय अय्यर पण आमचे तयार आहेत. अक्षयजी ते पण रेडी आहेत. यानंतर खूप चांगलं ग्राफिक टी शर्ट पण खूप चांगल्या बनवल्यात आणि टी शर्ट ट्रॅक कॅप खूप चांगलं डिझाईन, खूप चांगलं ग्राफिक आणि खूप चांगली आज ही टुर्नामेंट. बॉलिंगसाठी जॅक या बॉल देखील लेग स्टिकला एक चांगला फटका आणि तिकडे कॅच कलेक्ट केली होती पण त्या फिल्डरला पण कॉन्फिडन्स नव्हता. तबरेजला पण माहिती होता की बॉल थोडा खाली ब्रश झालाय आणि बॉल ढकलला गेला होता. फक्त तिकडे सिंगल रन मिळेल. स्कोर कार्ड आपण पाहिला तर 18 रन दोन्ही एंडने ही क्रीडा स्पर्धा 17 बॉलिंगसाठी जॅक. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. या बॉलवर देखील रिवर्स खेळायचा प्रयत्न केला गेला. तिकडे आपण पाहिलं तर विशालने आणि रन मात्र सिंगलने रन पुढे जाईल. एक्स्ट्रा रन्स पण खूप मॅटर करतील. कल्याण प्रीमियर लीगचा आज पहिला दिवस, उद्या दुसरा आणि परवा तिसरा. सो चॅम्पियन कोण होईल? चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. एकूण 16 संघांमध्ये म्हणजे तब्बल 16 संघ. मला असं वाटतं KPL मध्ये 16 काय 24 पण होतील. स्कोर पाहिलं तर आतापर्यंत 19 रन झाले धावफलकावर. थोडं फास्ट खेळा मित्रांनो. 13 मिनिटं झाले तुम्हाला 2 ओव्हरला, अन्यथा पेनल्टी दिली जाईल याची पण नोंद घ्या. सर्व आज इकडचे स्थानिक आमचे सर्व ग्रामस्थ मंडळ आणि 30 गाव, आज गावातील सर्व ग्रामस्थ मंडळांचा आभार आहे कारण की त्यांनी आम्हाला आज इकडे मोठं सहकार्य केलंय. सर्व कल्याणचे स्थानिक प्लेयर त्याचबरोबर मुंबईतील एक आयकॉन. आज एक वेगळा फॉर्मॅट ऑक्शन झालं. ऑक्शनला पण देखील खूप मोठ्या प्रमाणात आज क्रेज आणि सर्व कल्याणकर आज इकडे आनंद घेतील. KPL जसं IPL फेमस आहे तसं KPL पण फेमस आहे.
बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मयूरच्या हातामध्ये बॉल दिलाय. विशालने खूप चांगली बॅटिंग केली आहे. 2 ओव्हर संपल्यात आणि स्कोर झालाय 19. खूप चांगलं सकाळी ओपनिंग सेरेमनी पण अगदी थाटामाटामध्ये पार पडले. कल्याण लेजंडची पण एक मॅच आपण ठेवणार आहोत. सर्व ज्यांनी कल्याणसाठी खूप चांगलं क्रिकेट खेळले अजूनही खेळतात. ओव्हर 40चं क्रिकेट अजूनही कल्याणची टीम खूप चांगलं खेळतीये. त्यांच्यासाठी पण आज सागर पावशी आणि सर्व त्यांची टीम KPL कमिटीने एक चांगलं ऑर्गनाईज केलं की आपण त्यांच्यासाठी पण एक चांगलं टुर्नामेंट ऑर्गनाईज करूयात. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर बॉलर मयूर. या बॉलर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला, अगदी हलक्यात आणि ढकलला तिकडे आणि रन सिंगल. प्रवीण खनका पण इनॅक्शन मध्ये आहेत आणि समोर सूरज उपाध्याय असे सर्व स्टारकास्ट घेऊन ते देखील आहे. तिकडे विशाल जाधव, नितेश शेठ असे सर्व, एक कल्याण आयकॉन एक मुंबई आयकॉन. सचिन राणे पण आमचे आहेत 40+ ला, जे पण चांगलं क्रिकेट खेळलं आणि वायकट्टला देखील त्यांनी बेस्ट बॅटर घेतला गेला. बॉल देखील कव्हरला खेळले गेले अगदी हलक्या हाताने. प्रभात एंटरप्राइजेस आणि त्यांच्या विरुद्ध टीम ब्लॅक पॅन्थर्स. ब्लॅक पॅन्थर्सने टॉस जिंकला आणि फिल्डिंग. या बॉलवर देखील समोर खेळले गेले. एक चांगला फटका, तेवढीच चांगली फिल्डिंग. वेल स्टॉप. श्रेयस तिकडे होते आणि श्रेयसने खूप चांगल्या अंदाजामध्ये बॉल अडवला. वेल स्टॉप श्रेयस. बघा बॉलरचा कॉन्फिडन्स केव्हा वाढतो, जेव्हा तुम्ही फिल्डिंग करणार चांगली तेव्हा बॉलर अजून कॉन्फिडन्सने बॉलिंग करतो. त्यामुळे कॉन्फिडन्स वाढला तिकडे बॉलरचा आणि श्रेयसने खूप चांगली फिल्डिंग दिली, एफर्ट्स दिले तिकडे. तो पोहोचला तिकडे रनिंग करत, थोडं लांब होता बॉल पोहोचला आणि बॉल आतमध्ये ढकलला. तिसरी ओव्हर चालू आहे. बॉलिंगसाठी मयूर स्ट्राइक एंडला बॅटर चेतन. रन करणं गरजेचं आहे. धावांसाठी धावाधाव करावी लागेल. आज कल्याण प्रीमियर लीग जिंकायची आहे, प्रत्येकाची इच्छा आहे. या बॉलवर देखील आपण पाहतो डाऊन द ग्राउंड चांगला एक स्ट्रोक खेळले गेले आहेत. स्ट्राइक एंडला बॅटर विशाल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मयूरची एक वेगळी ऍक्शन आहे, डबल ऍक्शन आहे. थोडे बॅट्समन देखील डबल माइंड होतात, बट विशालने अफलातून स्टार्ट दिली आहे आणि चांगले फॉर्म मध्ये आहेत. त्यामुळे त्याला आज KPL साठी देखील स्वतःला प्रूफ करणं गरजेचं आहे. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. चांगला टाइम विशालच्या बॅटमधून. 4 रन. आणि आवाज घुमणार एकच कल्याण प्रीमियर लीग. आज सर्व या संगीताचा पण आनंद घेतात. सर्व खेळाडूंना पण नाश्त्याची व्यवस्था केली आहे, त्यांनी सर्वांनी नाश्ता पण करून घ्या. चांगली बॅटिंग करतात विशाल. स्कोर मात्र पुन्हा त्या 4 ने पुढे घेऊन गेलेत. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. स्क्वेअर कडे एक चांगला फटका, तेवढीच चांगली फिल्डिंग डीप मध्ये. आशिष तिकडे होते आणि पहिल्या 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. स्कोर पाहिला तर 28 रन झालेत. मॅच मध्ये आले बॅटिंग करत असताना टीम आपण पाहिलं तर प्रभात एंटरप्राइजेस 28. जसं आपण मगाशी जेव्हा ओपनिंग आपण इथे केलं, प्रत्येकाला आपण कॅप दिल्या होत्या.
ते कॅप कलेक्ट करत असताना बघतो की काही संघांचे खेळाडू नव्हते इथे अवेलेबल, त्यामुळे आपण प्रत्येक संघाला त्या प्लेअर वाईज आपण पेनल्टी इम्प्लिमेंट केली आहे सागर. आपण मगाशी बघितलं की पहिल्या मॅचमध्ये आपल्याला पेनल्टी पाहायला मिळते, म्हणजे तिसाही स्टार या संघासाठी. त्यातून आपण बघतो की प्रभात एंटरप्राइजेस बॅटिंग करतोय हा संघ. या संघाला सुद्धा पेनल्टी आहे 2 रनची, पण जेव्हा अपोनंट टीम जेव्हा बॅटिंगला उतरेल म्हणजे त्याच्यामध्ये ब्लॅक पॅन्थर, तेव्हा त्यांच्या अकाउंटमध्ये आपण 2 रन ॲड करणार आहोत. ही गोष्ट लक्षात ठेवावी. यस, म्हणजे जसं शिस्तीने क्रिकेट खेळणं खूप गरजेचं आहे आणि हे ऑप्शनला पण त्यांनी अनाऊन्स केलं होतं सागरने की तुम्हाला रूल्स फॉलो करूनच क्रिकेट खेळावं लागणार आहे. त्यामुळे पहिल्या 3 ओव्हर संपल्यात 28 रन. विशालने खूप चांगली सुरुवात केली, अफलातून बॅटिंग केली आहे. पण आता बॉलिंगसाठी आपण पाहतो सूरज उपाध्याय. बॉलिंगसाठी सूरज स्ट्राईक एंडला. विशाल या बॉलवर देखील काय कॉन्फिडन्सने बॅटिंग करतोय. साई पाल पण तेच बोलतात की बॅटर काय फुटवर्क आहे त्याचं, म्हणजे त्याकडे कॉन्फिडन्स आहे म्हणून तो स्टेप आउट होतोय. जेव्हा तुम्ही पहिल्याच ओव्हरमध्ये जेव्हा बॅटवर बॉल घेता तेव्हा कॉन्फिडन्स असतो आणि ज्या कॉन्फिडन्सने बॅटिंग करतोय. विशालच्या सोबतीला आता चेतन. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळले गेलेत आणि चांगलं टायमिंग केलं गेलं चेतनने. आणि चेतनच्या पण मनाला हेरलं की कुठेतरी मला पण बॅटिंग करावी लागेल. भले टॉप एज लागली बट चेतनच्या बाउंड्रीसाठी टाळ्या वाजल्या यार. काय बॅटिंग केली गेली आहे आणि 4 ने मॅच पुढे जाईल. आमचे सागर पावशे पण तिकडे. सर्व टुर्नामेंट करणं सोपी गोष्ट नाहीये, तुम्हाला प्रॉपर मॅनेजमेंट पाहिजे. मागील 1-2 महिने त्यांना पण झोप नसेल, बट करायची आहे टुर्नामेंट. स्वराज्य स्ट्रायकर्स आणि त्यानंतर त्यांच्या विरुद्ध रॅगिंग बुल्स. आपण पण तयार राहा. इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केला जाईल. स्वराज्य स्ट्रायकर्स त्यांच्या विरुद्ध रॅगिंग बुल्स. दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. 4थी ओव्हर चालू आहे. स्कोर पाहिलं तर मात्र तिकडे 4 ने पुढे गेलाय. 33 रन झाले धावफलकावरती. मोठं सर्कल आहे. कल्याण डोंबिवली साईडला तुम्ही आला तर सर्कल मोठं असतं, त्यामुळे इकडे खेळणं एक वेगळी मजा आहे. इकडे 60-70 पण रन होऊ शकतात आणि त्या चेस पण होऊ शकतात, हे होताना पाहिलंय. त्यामुळे अंडरआर्म क्रिकेट प्रत्येक विभागात वेगळं क्रिकेट आहे. बट आज कल्याण प्रीमियर लीगचा एक वेगळाच माहोल आज इकडे तयार झालाय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सूरज स्ट्राईक एंडला बॅटर चेतन. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला बट सूरजचा भन्नाट वेग. खूप चांगला बॉल पाहिला गेला सूरजने. वेगात बॉल टाकला आणि थांबवलं बॅटरला. डॉट बॉल आलाय, त्यामुळे मॅचला कुठेतरी कलाटणी होताना पाहायला मिळतीये. या बॉल देखील धीम्या गतीचा बॉल, पण त्याला रीड केलं गेलं आणि शेवटी चेतनने पण बॅट फिरवली. पण गुड बॉल, स्लोअर वन. खूप चांगला स्लोअर वन टाकला सूरजने. स्कोर पाहिला तर आतापर्यंत पुन्हा एकदा 34. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. लाऊड अपील केली गेले तिकडे आणि डॉट बॉल. काय सूरजने कमबॅक केलं गेलं. मी पण काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये, मी पण ॲज अ आयकॉन म्हणून खेळतो, त्यावेळी माझ्यावर पण प्रेशर आहे. काय बॉल टाकला गेलाय. बाउंड्रीचं उत्तर दिलं. परफेक्ट बॉल आणि स्कोर. या बॉलवर देखील स्टेप आउट झाले. समोर खेळायचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला तिकडे. रन सिंगल मिळेल.
वेल बोल्ड, चांगली बॉलिंग केली सूरजने. या ओव्हरमध्ये आपण पाहतो एकच बाउंड्री आली आहे. 24 मिनिटं झालेत, त्यामुळे एक प्लेयर तुम्हाला आतमध्ये घ्यावे लागेल. मित्रांनो, नियम आहे. चला थोडं फास्ट खेळा. पेनल्टी तुम्हाला आहे की एक प्लेयर तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. फिल्डिंग टीम चेक. जेव्हा टॉस कंप्लीट होईल, जेव्हा दोन्ही संघ लक्ष द्या किंवा इतर कोणतेही संघ जे आज खेळणार आहेत त्या सगळ्यांना ही सूचना आहे की जेव्हा तुमचा टॉस कंप्लीट होईल, टॉस झाल्यानंतर मेन एंट्री मधूनच तुम्हाला कंपल्सरी आत यायचं. इतर कुठूनही तुमचा एक जरी प्लेयर आला तरी मात्र तुम्हाला 2 रनची पेनल्टी असेल. कंपल्सरी मेन एंट्री मधूनच तुम्हाला आत यायचं आहे. पूर्ण संघ आपल्या सर्व 13च्या 13 खेळाडूंसहित आपल्याला मेन एंट्री मधूनच यायचं आहे. बॅटिंग पॉवर प्ले आहे आणि मॅच चालू करायची आहे. आणि बॉलिंगसाठी चेतन, स्ट्राइक एंडला विशालने स्टार्ट टू एट खूप चांगली बॅटिंग केली. शेवटची ओव्हर. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल थोडा फिरला तिकडे आणि तिकडे धावपळ. इसी का नाम क्रिकेट आहे भाई. स्कोर मात्र तिकडे 2 ने पुढे जाईल. खूप चांगली बॅटिंग केली विशाल जाधवने आणि स्कोर 37 रन झाले धावफलकावरती. 50 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशालला एक चांगलं टच द्यावं लागेल. पहिल्याच मॅच मध्ये कुठेतरी लोअर स्कोरिंग होते. 32 एक छोटं टार्गेट होतं, पण आता इथे 50 पर्यंत जाऊ शकते टीम बॅटिंग करत असताना. प्रभात एंटरप्राइजेस त्यांच्या विरुद्ध ब्लॅक पॅन्थर्सने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. शेवटची ओव्हर. स्ट्राइक एंडला बॅटर विशाल. या बॉलवर देखील आणि तिकडे फटका फसला गेलाय. नॉन स्ट्राइक एंडला बॅटर आउट होईल. धावतीच्या रूपामध्ये मात्र इथे मैदान सोडावं लागेल चेतनला. शिंदे टोम दादा है संघाचा कर्णधार. नितीन शिंदे दादाच्या संघाचा नाव ब्लॅक पॅन्थर. नेहमी पुढेच जातात घेत नाही कधी होतो मागे. नेहमी पुढेच जातात घेत नाही कधी होतो मागे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर बॉलर चेतन, स्ट्राइक एंडला बॅटर विशाल, नॉन स्ट्राइक एंडला रोहन येत आहेत. या बॉलर देखील एक क्लासिकल अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेले. टायमिंग चांगलं होतं, पण तेवढीच चांगली फिल्डिंग श्रेयसची. आणि श्रेयसने ह्या 4 रन खूप मॅटर करतात. आता जेव्हा तुम्ही जास्त मिनिटं होईल तेव्हा एक फिल्डर आतमध्ये येईल, बट हा रूल खूप मॅटर करतो. प्रसाद सर, 2-2 रन पण, 1-1 रन पण ह्या ग्राउंडवर खूप तुम्हाला महत्वाचे आहेत. या बॉल देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. प्रॉपर टायमिंग करू शकले नाही. सूरज उपाध्याय तिकडे आहेत. रन सिंगलने पुढे जाईल. स्कोर 39. यानंतर स्वराज्य स्ट्रायकर्स आणि रॅगिंग बुल्स. कॅप्टन आपण टॉस साठी लगेच तयार राहायचंय. इनिंग ब्रेक्स मध्ये लगेच कॅप्टन तिकडे टॉस साठी जाल, याची नोंद घ्या. बॉलिंग साठी बॉलर चेतनने चांगली बॉलिंग केली आहे. साई पालची ऍक्शनवर मला आठवण आली. जागेवरून बॉलिंग करण्याची एक वेगळी पद्धत आहे. या बॉलर स्टेप आउट झालेत आणि क्या बात आहे यार. श्रेयसने काय बॉल अडवलाय. अफलातून फिल्डिंग. बघा, केपीएल मध्ये मला बॅटिंग बॉलिंग नाही भेटली तरी चालेल, बट मला फिल्डिंग करता आली पाहिजे, ही पण प्रत्येकाची इच्छा आहे. आणि श्रेयसने स्वतःला प्रूव्ह केलं भाई. वेल स्टॉप श्रेयस. या ज्या 2 बाउंड्रीज त्याने वाचवल्यात ना, खूप महत्वाच्या आहेत.
या बॉलवर बॅटची एज घेतली गेली. आता मात्र बॉल थांबणार नाही, जाईल 4 रनसाठी आणि शेवटच्या बॉलवर 4 रन. स्कोर मात्र तिकडे झालाय 44. वेल प्लेड विशाल, खूप चांगली बॅटिंग केली आणि एक 44 रन झालेत. 40 टॉस केला जाईल आणि यानंतर स्वराज्य स्ट्रायकर्स येस शेखर दादा पावशांच्या शुभास्ते आपण टॉस कंप्लीट करून घेणार आहोत. तिसऱ्या सामन्याचा टॉस आपण कंप्लीट करतोय. खरं तर चिट्टू पावशे म्हटलं की एक दमदार आयोजक या स्पर्धेचे आणि शिस्तबद्ध आयोजन नेहमीच त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. कोणत्याही संघानं कोणत्या खेळाडूनं गैरवर्तन केलं तर त्याच्या विरुद्ध आपण लगेचच कारवाई करतो. येस चला इथे शेखरदादा पावशे यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. पहिले टॉस कॉईनची माहिती घेऊन घ्या. बघा दोन्ही कॅप्टन एका बाजूला, हा टेल्स असेल आणि हा हेड्स असेल. कॉल कोण करेल? तर येस रॅगिंग बुल्स टीमचे कॅप्टन कॉल करतायत. टेल्स कॉल केलाय आणि हेड्स आलेला आहे. थँक्यू सो मच. आपण पुन्हा व्यासपीठावर विराजमान होऊ शकता. फर्स्ट ऑफ ऑल टॉस जिंकलाय स्वराज्य स्ट्रायकर्स. किती उत्कंठा होती या स्पर्धेची, किती वाट बघत होता की कधी स्पर्धा येईल, काय वाटत होतं? कल्याणची चांगली टूर्नामेंट म्हणजे KPL आणि चिड्डू दादा आम्हाला हम लोग को चांस देते हैं खेलने का, उसके लिए अच्छा हम लोग उसका धन्यवाद है. और KPL बोला तो कल्याण की नंबर 1 टूर्नामेंट और खेलने को भी मज़ा आता. आज मेरा ऑफिस था, मैं ऑफिस छोड़ के मैच खेलने आया है. क्या बताओगे? पहले तो टॉस यहाँ से जीता आपने, टॉस जीतकर क्या निर्णय लोगे? टॉस जीत के पहले फील्डिंग करेंगे हम लोग, कम से कम कर. क्या बताओगे विकेट के बारे में? देखिए बहुत ही शानदार विकेट बनाई गई इस प्रतियोगिता के लिए. विकेट के बारे में और इस मैनेजमेंट टीम के बारे में जो कुछ माहौल यहाँ पे बनता है उस बारे में क्या बताओगे? मैनेजमेंट तो अच्छा है, चिट्टू भाई को सब लड़के लोग सपोर्ट करते हैं. और विकेट बोला तो माध्या ने सपोर्ट किया है, वो अच्छा ही विकेट बनाता है. बहुत सारी शुभकामनाएं आपको इस मुकाबले के लिए. टॉस इम्पॉर्टंट होता, टॉस गमावलाय. टॉस तुम्ही जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? निर्णय आम्ही पण फिल्डिंगचाच घेतला असता, पण काय फरक नाही पडत. बॅटिंग आली तर आम्ही बॅटिंगमध्ये जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. 2 सामने तुम्ही पाहिले त्या विकेटवरती अतिशय चांगली साथ ही खेळपट्टी प्रत्येकाला देते, गोलंदाजांना देखील फलंदाजांना देखील. खेळपट्टीबाबत काय सांगाल आणि स्पर्धेबाबत काय सांगाल? किती वाट पाहिली या स्पर्धेची? या स्पर्धेची आम्ही खूपच वाट बघतो, कारण आमच्यासाठी तर हा वर्ल्ड कपच आहे आणि खूप छान आयोजन आहे आणि खेळायला खूप मजा येते. वाट बघतो आम्ही, 1 वर्षभर तरी वाट बघतो. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील मॅचसाठी असेल. आणि टॉस बॉक्स मधून माहिती अशी येते टॉस इथे जिंकलेला आहे तो अर्थातच स्वराज्य स्ट्रायकर्स टीमच्या कॅप्टनने जिंकलाय टॉस आणि त्यांनी प्रथम निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा, बॅटिंगसाठी आमंत्रित केले त्यांनी समोरील संघाला. तर काय घडेल का बिघडेल असं धावतोवर्ण ऐकण्यासाठी पुन्हा एकदा इथून थेट आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. स्पर्धा आपण पाहतात कल्याण प्रीमियर लीग 5वा पर्व आहे आणि या पर्वाचा आम्हा सर्व कल्याणकरांना गर्व आहे. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद सागर. सेकंड इनिंगमध्ये आपण बघत आहोत, इथे मात्र लक्ष आहे ते 45 जावे तर लक्षात स्क्रीनवर बघायला तुम्हाला मिळतंय. 30 चेंडू आणि 45 धावांची अजूनही गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी या इनिंगमध्ये. आणि लक्षात ठेवा ही सूचना अशा प्रकारे असणार आहे की सेकंड इनिंगमध्ये जेव्हा पहिलं षटक समाप्त होईल त्या षटकानंतर मात्र त्या 2 धावा पेनल्टीच्या आपण ॲड करणार आहोत.
लक्षात ठेवा, जे पेनल्टीच्या धावा आहेत त्या आपण एक षटकानंतर ॲड करणार आहोत. एक षटक नंतर झाल्यानंतर आपण पेनल्टीच्या 2 धावा ॲड करणार आहोत बॅटिंग टीमच्या अकाउंटमध्ये, ते म्हणजेच ब्लॅक पॅन्थरच्या अकाउंटमध्ये. ऑल द बेस्ट. सामना आपण सुरू करूया. 45 टू विन, 9 रन्स पर ओव्हर, रिक्वायर रन रेट. स्ट्राईक एंडला सूरज उपाध्याय, नॉन स्ट्राईकिंग एंडला आपण बघतो प्रवीण, षटक क्रमांक पहिलं विशाल बॉलिंग मार्कवर. लक्षात ठेवा, टाइम मॅच केला जातोय 11:45. 11:45ला सामना सुरू होतोय. पहिला चेंडू विशालचा, रिव्हर्स स्वीप, बरोबर त्या ठिकाणी समोर पॉईंटला खेळाडू उभा आहे आणि पहिला चेंडू निर्धाव. कल्याण प्रीमियर लीग सीझन 5 एक्स्ट्रा ऑर्डिनरी आपण बघतोय स्पर्धेचं आयोजन. अत्यंत उत्कंठावर्धक क्रिकेट स्पर्धा, जसं प्रत्येक संघाने किती उल्लेख करतो की आम्ही वर्षभर या स्पर्धेची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो, चातक पक्षाप्रमाणे. चांगला फटका त्या बरोबर क्षेत्रच्या समोर उभा होता. वेल स्टॉप, वेल स्टॉप, चांगली फिल्डिंग. आणि पहिल्या चेंडूपर्यंत की निश्चित चेंडू निर्धाव होता. पुढच्या चेंडू धाव घेतली, सूरजने खातं उघडलं एका धावेने. स्ट्राईक एंडला प्रवीण खनका. या स्पर्धेमध्ये आपण मागचे कित्येक वर्ष ॲज अ स्कोरर म्हणून बिपिन दुबेला बघितलंय. असं होता बिपिन दुबे या स्पर्धेचा आनंद पूर्ण दिवस घेणार, पूर्ण तिन्ही दिवस घेण्याच्या तरी मात्र शंका नाही, कारण समोरच्या बिल्डिंगमध्ये राहायला आलाय. आणि अभिनंदन बिपिन दुबे तुझं. स्ट्राईक एंडला प्रवीण खनका. पॉवर प्ले सुरू आहे. चांगला फटका, चांगला टायमिंग, चांगली फिल्डिंग सुद्धा बघायला मिळते. समथिंग एक्स्ट्राऑर्डिनरी फिल्डिंग, एक्सलंट फिल्डिंग. नितेश त्या ठिकाणी चांगला कव्हर ड्राईव्ह होता, पण त्याला चांगलं उत्तर दिले चांगल्या फिल्डिंगच्या माध्यमातून फ्रॉम नितेश. चांगला क्षेत्ररक्षण, धावसंख्या धावफलकावर 2. क्या बात आहे, चांगला फटका. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, थोडासा खोलवर टप्प्याचा होता, बॉटम हँडचा वापर केला. दोन्ही आउटर आयकॉन आता एकमेकांसमोर आपण बघत आहोत. एक कल्याण आयकॉन कल्याण आयकॉन. स्ट्राईक केला प्रवीण खनका. आउटसाइड चेंडू ट्रॅव्हल होते, त्यावेळी चेंडू डायवर्ट झाला. त्या ठिकाणी चेस सुरू आहे, चेंडू थांबत नाहीये. थोडीशी मात्र गचाळ फिल्डिंग आणि चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावा, चौकार. कर्णधार चौकार आलाय तो फलंदाज प्रवीण खणकाच्या बॅटमधून. धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या 7 आपण बघत आहोत धावफलकावर. 9चा रिक्वायर रन रेट त्या षटकामागे बॅटिंग करत असताना ब्लॅक पॅन्थरसाठी. राऊंड विकेट पुन्हा एकदा विशाल. पंजाच्या डाव्या बाजूने, डाव्या हाताने स्वीप अप्रतिम, तेवढी चांगली फिल्डिंग. चक्रव्यूह रचलेला आहे ते म्हणजेच प्रभात एंटरप्राइजेस या संघाने. तर एक षटक समाप्त होत आहे. पॅनल्टीच्या 2 धावा आपण आता धावफलकावर ॲड करत आहोत आणि त्यामुळे धावसंख्या असेल ती 9 धावा धावफलकावर. ही माहिती दोन्ही संघासाठी इन्फॉर्मेशन बोथ द टीम की पॅनल्टी जी लागली होती प्रभात एंटरप्राइजेस 1 मिनिट फक्त, आणि आपण आपण मेन्शन करत आहोत. प्रभात एंटरप्राइजला जी पॅनल्टी लागली 2 रनची, त्यामुळे पॅनल्टी ॲड केली आहे ती ब्लॅक पॅन्थरच्या अकाउंटमध्ये. धावसंख्या 9 धावा धावफलकावर. अंकित, ते पॅन्ट वगैरे खाली करून घ्या प्लीज. आपण एक प्रोफेशनल स्पर्धा खेळतात, मोठी स्पर्धा खेळतात. तर 9 धावा धावफलकार जी सरासरी हवी ती सरासरी आपण बघत आहोत एका षटकाच्या अखेरीस, कारण 45चं लक्ष आहे. माझ्यासोबत पाल ॲज अ स्कोर म्हणून इथे काम पाहतोय आणि सांगितलं मला की 10 वाजून बरोबर 45 मिनिटांनी पहिला चेंडू या इनिंगचा लँड झालेला आहे. नेक्स्ट मॅच टॉस झाला आहे स्वराज्य स्ट्रायकर्स वर्सेस रॅकिंग बुल्स या 2 संघांमध्ये. जे ग्रुप एचा आपण बघणार आहोत सामना, अजून एक ग्रुप बी मधला सामना सुरू आहे. ग्राउंडवर आपण बघतोय प्रभात एंटरप्राइजेस वर्सेस ब्लॅक पॅन्थर या 2 संघांमध्ये KPL सीझन 5. पहिले 2 पर्व आपण बघितलं की कल्याण स्टेशन जवळच क्रिकेट स्पर्धा आपल्याला बघायला मिळाली, पण मागचे 3 वर्ष आपण या ग्राउंडवर ही स्पर्धा आवर्जून बघत आहोत तिसगाव येथे. चला मॅच सुरू करा. बॉलिंग मार्कवर रणजित. पॉवर प्ले संपल्यानंतर बॉलिंग मार्कवर रणजित आलाय षटक क्रमांक 2 मध्ये. अमन मिडॉनला उभा आहे, फिल्डिंग तिथे सेट करतोय अमन. षटकातला पहिला चेंडू, गोलंदाज रणजित. समोर सूरज. रिव्हर्स फटका अटेम्प्ट करायचा होता, टायमिंग जमणार नाहीये. चेंडू वेगाने निघून जातोय तो विकेट किपर चेतनच्या हातामध्ये. गुड बॉल. चांगल्या चेंडूच्या हाताने पहिला चेंडू निर्धाव टाकलाय रणजितने.
सूरज उपाध्यायसारख्या फलंदाज समोर, बॅट्समन समोर. नेक्स्ट बॉल घेऊन पुन्हा एकदा रणजित सज्ज राऊंड विकेट अटॅक करेल. स्वीप करायचा प्रयत्न, टायमिंग जमलं नाही या चेंडूवर. थोडासा फुलणीचा चेंडू होता, लेग बाईचा इशारा पंचांनी केलाय. धाव संख्येत हळूहळू भर होते. धाव संख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. धाव संख्या 10 धावा धावफलकावर. स्ट्राईक एंडला प्रवीण खनका. चांगलं कॉन्टेस्ट. सारा ब्लॅक पॅन्थर वर्सेस प्रभात एंटरप्राइजेस. सेकंड मॅच ऑफ द KPL सीझन 5. ऑप्शनच्या बाहेर चेंडू, लेग ब्रेक होता, भरपूर बाहेर निघतोय बाहेर. ऑप्शनच्या खूप बाहेर चेंडू, वाईट बॉल, पंचाने इशारा केलाय. राम गडवाल. ऑन साईडला फ्लिकचा फटका, तिथे क्षेत्ररक्षक उभा आहे. नितेश तिथे चेंडू कव्हर करतोय. चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळेल चेंडूवरती प्रवीणला. धावफल तर खालचा ठेवणं गरजेचं आहे, कारण धावा येणं गरजेचं, कारण 45चं लक्ष काढायचं सामना जिंकण्यासाठी 5 षटकांच्या मॅचमध्ये. प्रति षटकामागे 9 धावा करायच्या आहेत, त्यापैकी धावसंख्या अंकीचे दीप करून 12 धावा धावफलकावर. राऊंड विकेट. सूरज उपाध्यायसाठी समोर ड्राईव्ह करायचा प्रयत्न आपण बघतो त्या ठिकाणी. भाग पडला फटका खेळण्यासाठी. थोडासा चाच पडतोय मैदानावर सूरज उपाध्याय. त्याच्या लौकिका साजेचा खेळ त्याच्याकडनं आता होत नाहीये, पण असा हा खेळाडू तो कधीही कमबॅक करू शकतो. रणजित पुढचा चेंडू घेऊन राऊंड विकेट. स्टेपवर खेळायचा प्रयत्न, स्टंपिंग साठी लाऊड अपील आणि तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय की बॅट हवेमध्ये आहे की नाही, की त्याच्या आधीच यष्टा वाकवल्या आहेत. या सगळ्या गोष्टीची पडताळणी केली जाईल वॉर रूम मध्ये. दर्जेदार इष्टिरेशन चेतनच्या माध्यमातून फलंदाज पुढे सरसावला होता. लॉट्स ऑफ ॲक्शन इन दिस मॅच. जसं मगाशी मी उल्लेख केला की चाचपडातच खेळत होता तो म्हणजेच फलंदाज सूरज उपाध्याय. आणि फलंदाज इथे मात्र असणार आहे तो बाद. दिस इज अ बिग विकेट. फलंदाज बॅक टू डग आउट. सूरज उपाध्याय. एक मोठा धक्का लागलाय बॅटिंग करत असताना. आपण बघतोय संघ ब्लॅक पॅन्थर या संघाला. दमदार भारी अंगार आमचे खिलाडू एक नंबर. चौकार मारी आज भारी क्रिकेटच्या मैदानावर. ठाणे जिल्ह्यात पाऊसला KPL चषक. ठाणे जिल्ह्यात पाऊसला KPL चषक. आता आवाज घुमणार एकच कल्याण. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप चांगलं टायटल सॉन्ग या KPLचं, कल्याण प्रीमियर लीगचं. फलंदाज बाद होते मैदानावर बघतो म्हणजेच आघाडीचा सूरज उपाध्याय. आणि न्यू बॅट्समन ग्राउंडवर स्ट्रायकिंग जगदीश उर्फ जॅक्स. धावसंख्या 12. पुढचा चेंडू रणजितचा. रिव्हर्सचा अटेम्प्ट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बरोबर समोर उभा आहे. गलीमध्ये खेळाडू उभा होता, गॅप शोधू शकला नाहीये. शेवट चेंडू निर्धाव जातोय. षटक समाप्त होत आहे. एक सक्सेसफुल षटक बघायला म्हणावं लागेल. विकेट काढली ती रणजितने, ती म्हणजे आघाडीचा फलंदाज सूरज उपाध्यायची, आउटर आयकॉनची. आणि धावसंख्या बघतोय ती धावफलकावर 2 षटकाच्या अखेरीस 12 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 45चं लक्ष आहे आणि 2 षटकांच्या धावसंख्या 12 धावा एका कड्याच्या मोबदल्यामध्ये.
चला बरोबर 10 मिनिटाचा वेळ तुम्ही घेतला 2 षटकांसाठी. मॅच जरा स्पीडअप करा, अदरवाईज तुम्हाला निर्णय षटकामध्ये पेनल्टी लागू शकते. प्रवीण खनका स्ट्रायकिंग केला, नॉन स्ट्रायकिंग केला जगदीश उर्फ जॅक्स. अमन काही फील्डमध्ये चेंजेस आणतोय प्रभात एंटरप्राइजेस संघाच्या माध्यमातून. बघूया प्रवीण खनकासाठी फिल्डिंग गलीमध्ये खेळाडू जो आहे बॅकवर्ड पॉईंटला उभा आहे. एक कव्हर ठेवला नितेशला, अमन स्वतः मिड ऑफला, थोडंसं वाईडिश मिड ऑफला सरकतोय. मिड ऑफ एक आहे डीपमध्ये, एक मिड ऑन ठेवला आहे सर्कलच्या आतमध्ये आणि एक मिड विकेट आहे आणि एक खेळाडू बॅकवर्ड स्क्वेअरला उभा आहे. एक शॉर्ट फाईन लेग. ऑल द बेस्ट. सामना सुरू करूया चला. एकूण 12 सामन्याचा शेड्यूल आजच्या दिवसामध्ये आहे, त्यामुळे जरा स्पीडअप करायची आहे मॅच. विशाल पहिला चेंडू, खूप चांगला फटका, हाफ वॉली केलं, ड्राईव्ह केलं, लॉफ्टेड स्ट्रोक ब्लॉकमध्ये एक्झिक्यूट केलंय. खातं इथं मात्र धावसंख्येला निश्चित आकार दिला. धावफलकावर आपण बघतो त्या 13 धावा. कल्याण प्रीमियर लीग वर्षानुवर्ष स्पर्धेचं मात्र आपण बघतो की एक वेगळ्या स्तरावर ही स्पर्धा जात असताना, वेगळ्या उंचीवर जात असताना याचं पूर्ण क्रेडिट दिलं जाईल निश्चितच चिट्टू पावशेला. रिव्हर्सचा अटेम्प्ट करायचा होता, व्यवस्थित टायमिंग करू शकला नाही. तिथे जॅक्स रनआउटची संधी. त्या ठिकाणी बघूया की चेंडू हा स्टंपला लागला की त्याच्या आधीच हाताने यष्टा तिथे वाकवल्या होत्या. ह्या गोष्टी आता मात्र निश्चित तपासल्या जातील. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत स्वतः चिट्टू पावशे आहेत किंवा आमची कमिटी आहे त्या ठिकाणी, ते मात्र यावर लक्ष देईल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला, फॉलोमध्ये चेंडू अडवून तो म्हणजेच विशालने. चेंडू एसटीवर गेला आहे की हात लागला एसटीला, या सुद्धा गोष्टी तपासल्या जातील. फलंदाज आतमध्ये क्रीजवर पोहोचलाय की नाही, या सुद्धा गोष्टी इथे मात्र न्याहाळल्या जातील, तपासल्या जातील. KPL सीझन 5 राष्ट्रीय वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून खूप चांगलं समर्थन या स्पर्धेसाठी नेहमीच त्यांचा सपोर्ट असतो. त्यामध्ये आपण बघितलं की सकाळी देवेंद्र सिंग साहेब स्वतः इथे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडला. ऑफिशियल किट पार्टनर श्री साई स्पोर्ट्स, थँक्यू सो मच या सर्व किटबद्दल. आणि फलंदाज बाद आहे त्या ठिकाणी, क्रीजपर्यंत पोहोचू शकला नाही आहे जॅक्स. दिस इज बिग विकेट, सेकंड बिग विकेट ऑफ टीम ब्लॅक पॅन्थर. अंडरआर्म विश्वातली सगळ्यात मोठी क्रिकेट स्पर्धा असा या स्पर्धेचा नावोल्लेख होतोय. बघतो की आपण स्पर्धेमध्ये आपल्याला पूर्ण किट दिलं जातं आहे. तुम्हाला ट्रॅक, टी शर्ट, कॅप दिली जाते आणि आपण बघतो की टी शर्टला कॉम्बिनेशन अशी कॅप तुम्हाला किंवा त्याच्यामध्ये जो कॉन्ट्रास्ट तुम्ही बघताय का कॅपचा कलर, टी शर्टचा कलर हा कॉन्ट्रास्टमध्ये आपण बघतोय. आणि मात्र निश्चितपणे की मात्र खूप चांगली संकल्पना या KPL सीझन 5च्या माध्यमातून यावर्षी आपण बघतो राबवण्यात आलेली आहे. फलंदाज बाद झाला तो म्हणजेच जॅक्स. न्यू बॅट्समन आहेत, आपण होतोय की 4थ्या क्रमांकावर बॅटिंगला येतोय सचिन राणे. विशाल राऊंड विकेट. समोर प्रवीण खनका. चांगला फटका आहे, वॉट अ शॉट. खेळाडूच्या हाताखालून चेंडू निघून फरार जातो, आपण होतो सीमारेषे बाहेर. खणखणीत चौकार. ओह व्हॉट अ शॉट अगेन. मॅग्निफिसंट पॅडल स्वीप. सीमारेषे बाहेर चौकार. व्हॉट अ ब्युटिफुल बॅटिंग परफॉर्मन्स बाय प्रवीण खनका. रिव्हर्स एक अप्रतिम पॅडल स्वीप, नंतर अजून एक प्युअर पॅडल स्वीप बघायला मिळालं. दोन्ही अप्रतिम चौकारावर त्यांनी मागच्या मधल्या वसूल केले आहेत. गुड शॉट, गुड बॅटिंग प्रवीण आयकॉनच्या विरोधात. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, टायमिंग जमला नाही आहे चेंडूवर, पण विशालचं स्वागत खूप चांगलं केलंय. सर्वेश वायल, रोहन मगदूम आणि मुसाभाई जे आमच्या चिट्टू पावशीचे खूप चांगले मित्र आहेत. विनंती करतो सर्वांना की आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. तुमची जागा आमच्या मुख्य व्यासपीठावर आहे, खेळाडू कक्षात नाही, त्यामुळे यायचं आहे आपण. पुन्हा एकदा सर्वेश वायल, रोहन मगदूम आणि मुसाभाई तिघांना विनंती करतो, तिघांनी यायचं आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर. ओ व्हॉट अ शॉट अगेन. आणि खरा फिल्डिंग त्या ठिकाणी सीमारेषे बाहेर. अजून एक चौकार.
धावसंख्या 26-26. 18 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि 18 नाही 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि 19 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल अँड 19 टू विन. त्याचबरोबर अतुल पावशे आणि हर्ष पाटकर यांना सुद्धा विनंती करते की आपण सुद्धा यायचं आहे. सर्वेश वायल, रोहन मगदूम, मुसाबाई, अतुल पावशे आणि हर्ष पाटकर या पाचही जणांना विनंती करतो की आपण सर्वांनी आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या KPL सीझन 5 मध्ये. पहिले 2 पर्व आपण स्टेशन जवळ आपण बघितले. एक पोटे ग्राउंड आणि शाहू मैदान या ठिकाणी 2 वेळा आपण स्पर्धा बघितली. पण मागची 3 वर्ष म्हणजे या अगोदरची 2 वर्ष या 3रा वर्ष आपण या ग्राउंडला ही स्पर्धा बघत आहोत तिसगावच्या. त्याबद्दल तिसगाव ग्रामस्थांचे आभार आम्ही व्यक्त करू. त्यांना मला हे ग्राउंड उपलब्ध करून दिलं. त्याचबरोबर कोळशेवाडी पोलीस सुद्धा आम्ही आभारी ते सततने व्यक्त करतो कारण त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं पाठबळ आम्हाला मिळतं. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार. चला मॅच सुरू करा. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 4 घेऊन आला गोलंदाज आहे तो प्रवीण. त्याच्या समोर सचिन राणे. पहिला चेंडू नो बॉल कॉल केला पंचाने आणि त्याच्यावर खणखणीत चौकार वसूल केलाय सचिन राणेने. गुड शॉट. जबरदस्त फटका. जसा आपण उल्लेख केला की तिसगाव ग्रामस्थ त्याचबरोबर तिसगाव 40+ या सुद्धा संघाचे आम्ही मनापासून आभारी ते व्यक्त करतो की मागची 3 वर्ष कल्याण प्रीमियर लीग स्पर्धा या ग्राउंडवर आम्ही आयोजित करतो. यामध्ये त्यांचा आम्हाला अत्यंत मोलाचा सहभाग असतो, वाटा असतो, हातभार असतो, सपोर्ट असतो. त्याबद्दल तिसगाव 40+चे आम्ही खरंच आम्ही आभारी ते व्यक्त करत आहोत त्या संघाचे. अप्रतिम फटका. नो बॉलवर चौकार वसूल केलाय. साईड आमचा नो बॉल. तसं आपण उल्लेख केला की साईड आर्म जर तुम्ही एक चेंडू टाकला नो बॉल देतील तर पुन्हा जर तो चेंडू तुम्ही जर साईड आर्म टाकला तर गोलंदाज हा मात्र ब्लॅक लिस्टेड होईल या स्पर्धेतून. प्रवीण राऊंड विकेट. समोर तेवढा ताकदीचा गोलंदाज सचिन. क्या बात आहे. लाजवाब. हाफ व्हॉली केलं, ड्राईव्ह केलं, चांगला फटका ऑफर केलाय सचिन राणेने आणि स्ट्राईक रोटेट करतोय. धावसंख्येत भर झाली मला सांगतात पाल 32. 32 धावा. धावफटका 13 धावांची अजूनही गरज आहे. प्रवीण खनका. जबरदस्त फाईट दिली आहे प्रवीणने ग्राउंडवर. स्वीप केला. व्हॉट अ शॉट. चाबूक चपरा खणखणीत दणदणीत चौकार. संघासाठी खेळत असताना क्या बात आहे, क्या बात आहे. फुटवर्क बघा जबरदस्त. अप्रतिम फ्लिकचा फटका, मनगटी फटका. आणि मनगटी फटके म्हटल्यानंतर हैदराबादचे खेळाडू डोळ्यासमोर येतात. रॉबिन उत्तपा असू दे, VVS लक्ष्मण असू दे, दर्जेदार खेळाडू भारताला रिप्रेझेंट करताना आपल्याला बघायला मिळाले. मनगटी फटक्यामध्ये मातब्बर. हा चेंडू बघायचा आहे लेगस्टिकच्या बाहेर आहे. वाईट डिलिव्हरी. दबाव, प्रेशर ऑन बॉलर ऑन प्रवीण. चांगला ड्राईव्ह. क्या बात आहे. चांगला ऑफ ड्राईव्ह. कॉपी बुक स्ट्राईक स्ट्रोक आपण बघतो त्या ठिकाणी, पण बॅकअप त्या ठिकाणी आहे. एकच धाव मिळेल मला सांगतात पाल. धावसंख्या 39. 6 धावांची अजूनही आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 3 चौकारामुळे बघा सामना किती. 3 आहे चौथा चौकार जो आपण सचिन राणेच्या बॅटमध्ये बघितला. त्या 4 चौकारामुळे सामना बघा किती इझी झालाय. ओ दबाव, दबाव, प्रेशर. घरामध्ये व्यंजन, घरामध्ये आपण जेव्हा जेवण शिजवतो कुकरमध्ये, प्रेशर आली तर निश्चित शिटी वाजते त्याची. आपण तेच बघतोय. प्रेशर आली, शिटी वाजली. लाजवाब. चांगलं टायमिंग यावे या ठिकाणी. फटका चांगला होता पण तेवढाच चांगल्या ठिकाणी त्या ठिकाणी पॉज केलाय गोलंदाज प्रवीणने. एक धाव झाली कंप्लीट आहे. चेंडूवर धावसंख्येत भर. धावसंख्या बघतो ती म्हणजेच 41. अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 4 रन्स टू विन. राऊंड विकेट. क्या बात आहे. तेवढीच चांगली फिल्डिंग. फटका बघा, काय कॉन्फिडन्स बघायला मिळतं बिहाइंड द स्ट्रोक. सुपर बॅटिंग. मी खरंच कौतुक करेन सचिन राणेचं.
काय फटकेबाजी केली, काय कॉन्फिडन्स बघतो त्या फटकेबाजीमध्ये. एकही चेंडू मिस झाला नाही त्याच्याकडनं आतापर्यंत. एक चौकार, त्यानंतर 3 सिंगल, अशा प्रकारे बॅटिंग आपण बघत आहोत. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघतो धावफलकावर ती 42. बबलूजी दुबे यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे, वेलकम. बबलू दुबे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय. बरोबर 20 मिनिट झालेत प्रवीण तुझ्या माझ्यासाठी. बरोबर 20 मिनिट झालेत. त्यामुळे पॅनल्टी नसणार आहे फिल्डिंग टीमला. आपण खेळायला सुरुवात करा. इम्पॅक्ट प्लेअर 40 वर्षावरील खेळाडू आपण बघतोय बॅटिंगसाठी. सचिन राणेचा आपण उल्लेख इथे करूया. वॉट अ बॅटिंग. त्याच्या बॅटिंगमध्ये त्याच्या स्ट्रोकमध्ये काय कॉन्फिडन्स बघायला मिळतो, अप्रतिम. तर जितूला इन्व्हाइट केलं आहे, इम्पॅक्ट प्लेअर जो निर्णायक षटक हाताळेल आणि बघायचं निर्णायक षटकामध्ये या धावा तो थांबवू शकेल का. बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन बाय टीम. बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. त्यामुळे फक्त 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असणार आहेत. बॅटिंग पॉवर प्ले 6 चेंडू 3 धावांची गरज आहे. 6 चेंडू 3 धावा. 3 प्रवीण 3. सेकंड पॉवर प्लेमध्ये म्हणजे बॅटिंग पॉवरमध्ये फक्त 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असणार आहेत. फर्स्ट पॉवर प्लेला 2 खेळाडू. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू, वाईड बॉल. लेट राकेश ढोणे संघाचे ओनर विकी मोरे यांच्याकडे पारितोषिक आले प्रवीण खणकासाठी 1000 रुपयाचं. अप्रतिम बॅटिंग केली प्रवीणने. बघायचं त्या ठिकाणी वाईड बॉल. वाईट झाकवण्याचा प्रयत्न होता. दोन्ही धावा आपण बघतो वाईट झालेत. स्कोर इज इक्वल. फक्त एका धावेची गरज आहे. इम्पॅक्ट प्लेअरचा इम्पॅक्ट बघायलाच मिळाला नाहीये. दोन्ही वाईट टाकलेत त्याने. मॅच फिनिशिंग शॉट. सीमारेषेच्या बाहेर चौकार. येतो तो फलंदाज सचिन राणेच्या बॅटमधून. करायचं आहे, नंतर ग्राउंड सोडायचं आहे. नेक्स्ट मॅच लगेच सुरू करायचं आहे. स्वराज्य स्ट्रायकर्स टीमने निर्णय घेतला की आम्ही प्रथम फिल्डिंग करू आणि रॅगिंग बुलला इन्व्हाइट केलं बॅटिंगला. ग्रुप ए मधला हा सामना तुम्हाला बघायला मिळेल. स्वराज्य स्ट्रायकर्स वर्सेस रॅगिंग बुल्स. जाहीर करूया. क्वार्टर सेंचुरी स्वतःची कंप्लीट केली. नाबाद राहिला ग्राउंडवर आणि तो ठरला या सामन्याचा सामनावीर प्रवीण खनका, मॅन ऑफ द मॅच. त्याचबरोबर लेट राकेश ढोणे या संघाचे ओनर विकी मोरे यांच्याकडे सुद्धा पारितोषिक आहे. ते सुद्धा 1000 रुपयाचं. ते निश्चितच प्रवीण खनकासाठी. एक्सलंट बॅटिंग. खूप चांगला परफॉर्मन्स. 25 धावा कुठल्या त्यामध्ये बघितलं. चौकारांची संख्या प्रवीणच्या आपण बघितली बॅटमध्ये म्हणजे 5 चौकार त्याने मारले आपल्या बॅटमधून. 5 चौकाराची खेळी सजवली. प्लेयर्स लोक जे टी शर्ट तुम्ही घालताय त्याचा एक सन्मान करा. आपण कुठे गल्लीबोळ्यात नाही आहोत, कुठे नाक्यावर नाही आहोत. ते कॉलर खाली करायचे आहेत खेळाडूंनी. खेळाडूंना विनंती, खेळाडू कॉलर खाली करा. आपण इंडियात आहोत, ऑस्ट्रेलियामध्ये नाही स्टँड कॉलर ठेवायला. चला नेक्स्ट मॅच सुरू करूया. मॅन ऑफ द मॅच प्रवीण खनका यायचंय. प्रथमेश ओव्हर टू यू. मॅन ऑफ द मॅच गोज टू प्रवीण खनका. सर्वेशेट वाळ साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ब्युटिफुल ट्रॉफी द्यायची आहे. सर्वेशेट वाळांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच वितरित करणार आहोत. इज प्रवीण खनका इज मॅन ऑफ द मॅच. अतिशय सुंदर ट्रॉफी आहे जी कायमस्वरूपी लक्षात आणि आठवणीत राहील अशी ब्युटिफुल ट्रॉफी आपण मात्र प्रवीण खनकाला देऊन इथे सन्मानित करतोय. वेल प्लेड प्रवीण. मॅन ऑफ द मॅच अभिनंदन. प्रथमतः आपण पाहू शकाल स्क्रीनवरती प्रवीण
या सामन्याचा सामनावीर आहे मॅन ऑफ द मॅच कनकाचा ते दणका आपण पाहिला या मॅचमध्ये. कनका काय सांगशील, कसं वाटलंय स्पर्धा?